आईनंच आपल्या मुलीचं नाक तोंड दाबलं, पोटही दाबलं आणि आपल्या 6 वर्षाच्या लेकीला मारून टाकलं. मुलगी नको म्हणून एका उच्च शिक्षित महिलेनं नवी मुंबई सारख्या शहरात हा सगळा प्रकार केलाय आणि हे सगळं पाहून पोलिसांना सुद्धा धक्का बसलाय. मुलगी नको या भावनेतून एका निर्दयी मातेनं केलेली ही घटना आहेच, पण या प्रकरणाला आणखी एक अँगल आहे. तो म्हणजे पोलीस जेव्हा त्यांचं काम नीट करतात तेव्हा एखाद्या निष्पाप जीवालाही ते कसा न्याय मिळवून देतात हे या प्रकरणातून समोर आलंय. हे सगळं खळबळजनक प्रकरण नेमकं काय आहे हेच या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. घटना नवी मुंबईतली आहे. कळंबोली सेक्टर 1 मध्ये 23 डिसेंबरला ही घटना घडली. एक दाम्पत्य तिथे राहत होतं. पती व्यवसायानं इंजिनियर, पत्नी BSc झालेलं आणि दोघंही हे उच्च शिक्षित. 2017 मध्ये या दोघांचा विवाह झालेला होता. घरात 6 वर्षांपूर्वी एक गोड लेक सुद्धा जन्माला आली. हळूहळू करत वर्ष सरत गेलं. लेक मोठी होती. 6 वर्षांच्या झालेल्या या चिमुकलीला मात्र बोलताना थोडी अडचण यायची. ती बोलताना अनेकदा हिंदी बोलायची मराठी ऐवजी आणि याच सगळ्या गोष्टींचा तिच्या आईला राग यायचा. आई नाराज होती. मुलगी नको, ती नीट बोलत नाही असं म्हणत ती बऱ्याचदा आपल्या पतीकडे तक्रार करायची. पती तिला समज द्यायचा, पण महिलेची तक्रार कायम होती. असाच एक दिवस आला आणि 23 डिसेंबर 2025ला या मुलीला भेटण्यासाठी तिची आजी घरी आली. पण नात झोपलेली असल्यानं त्यांची भेट झाली नाही. काही वेळानं पती सुद्धा घरी आला. मुलगी तेव्हाही झोपेतून उठली नाही. पतीला शंका आली. त्यानं उठवण्याचा प्रयत्न केला, पण मुलगी उठत नाहीये हे त्यांना लक्षात आलं. तेव्हा हादरलेल्या बापानं तिला रुग्णालयात नेलं. तिथं सुरुवातीला मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचा बनाव केला गेला. तसे कांगावे केले गेले, पण मृत्यूची नोंद करून घेताना कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना संशय आला आणि PSI कोतेंनी या प्रकरणात शवविच्छेदन पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली. डॉक्टरांनी पोलिसांच्या मागणीनंतर शवविच्छेदन केलं तेव्हा श्वसन मार्गात अडथळा आल्याचा उल्लेख प्रायमरी रिपोर्टमध्ये करण्यात आला. पोलिसांना शंका आली आणि त्यांनी दाम्पत्याची चौकशी केली. जवळपास 6 तास या मृत मुलीच्या आईवडिलांची चौकशी केली गेली आणि त्यानंतर आईनंच आपल्या लेकीची हत्या केल्याचं हे सगळं प्रकरण समोर आलं. विषय एवढाच नाहीये, तर या आईनं याच्याही आधी आपल्या लेकीला मारण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं. याच्या आधी जेव्हा ही मुलगी फार लहान म्हणजेच 1 महिन्याची होती तेव्हा या मुलीला मारण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा सुद्धा आईनं नाक आणि तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केला. चिमुकलीची फक्त तब्येत ढासळली. तिचा मृत्यू झाला नाही. तिला दवाखान्यात नेण्यात आलं. त्यावेळेला डॉक्टरांनी तिचा आईचा हात किंवा पाय चुकून पडून ती गुदमरून आजारी पडली असावी असा अंदाज लावण्यात आला. मात्र आता हे सगळं प्रकरण पोलिसांच्या चौकशीनंतर समोर आलंय. 30 वर्षांची आरोपी आई सुप्रिया प्रमोद म्हामुणकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. याच प्रकरणातली दुसरी बाजू अशी की या आईवरती सुद्धा उपचार सुरू आहेत मनोविकार तज्ञांकडे. 2 वर्षांपासून मनोरुग्ण असलेल्या किंवा मानसिक आजार असलेल्या या महिलेवरती डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. एकूणच लेक नको म्हणून केलेल्या या सगळ्या घटनेमुळे नवी मुंबईमध्ये सध्या खळबळ माजली आणि सुरुवातीला म्हटलं तसं एका अधिकाऱ्यानं लक्ष घातल्यामुळं हे सगळं समोर आलंय. तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतंय ते कळवा. तुर्तास इथेच थांबूयात. पाहत रहा लोकमत.